तर कुस्तीपटू विनेश फोगाटला आता सीएस म्हणजे क्रीडा लवादाच्या न्यायालयानं आता मोठा दिलासा दिल्याचं पाहायला मिळतंय। विनेश फोगाटचा अर्ज आता सीएसनं सुनावणीसाठी स्वीकारलेला आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटच्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे। अपात्रतेविरुद्ध विनेशनं अपील दाखल केलेलं होतं। संयुक्त रौप्य पदक देण्याची विनेशनं मागणी केलेली होती। क्रीडा न्यायालयानं विनेशला सुनावणीसाठी वकील नेमण्यास सांगितल्याचं पाहायला मिळतंय। ही सुनावणी भारतीय वेळेनुसार आज दुपारी 12:30 वाजता होणार अशी माहिती मिळते। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आज ही सुनावणी होते, सुनावणीमध्ये नेमकं काय घडू शकतं? गौरी, भारताचा गौरव असलेल्या विनेश फोगाटचं अवघं 100 ग्रॅम वजन वाढलं आणि 100 ग्रॅम वजन वाढल्यानंतर तिने कुस्तीला अलविदा म्हटलं। पूर्ण देश तिला म्हणतो की अभी अलविदा ना कहना। आणि तिच्यासाठीच आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तिच्यासाठी खरं तर कालच ही सुनावणी होणार होती गुरुवारी। मात्र जे स्फोट लवाद आहे त्या लवादाच्या वतीने 4 जे वकील दिले होते ते भारताने नाकारले आणि भारताने सांगितले की आमचे स्वतःचा वकील या संदर्भात युक्तिवाद करेल। त्यांच्यासाठी आज ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे पॅरिसमध्ये पोहोचून युक्तिवाद करणार आहे। साधारण 12:30 ते 1:30च्या दरम्यान ही सुनावणी अपेक्षित आहे आणि या सुनावणी दरम्यान नक्की काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज हा कोड जे आहे 1984 ला फक्त स्पोर्ट्सचे लवाद आहे खेळाच्या संदर्भातले त्याच्यासाठी स्थापन करण्यात आलेलं आहे आणि ज्या ठिकाणी ऑलिम्पिक असतं त्या ठिकाणी स्थायी रूपाने नसतं, अस्थायी रूपाने हे कोर्ट स्थापन केले जातं। खरं तर याचं मुख्य कार्यालय जर पाहिलं तर न्यूयॉर्क अमेरिकेमध्ये, स्वित्झर्लंडमध्ये आहेत आणि आता या अस्थायी असलेल्या कोर्टच्या ठिकाणी ही सुनावणी पार पडेल। सुनावणीमध्ये हरीश साळवे हे विनेश फोगाट यांच्या बाजूने युक्तिवाद करताना पाहायला मिळतील आणि या युक्तिवादानंतर आज निकाल राखून ठेवला जाईल किंवा आजच निकाल येऊ शकतो। त्यामुळे भारतासह जर आपण पाहिलं जगाचं लक्ष लागलेलं असणार की विनेशला मेडल मिळतं की नाही, कारण जंतर मंतर ते पॅरिस असा तिचा संघर्ष अवघ्या भारताने पाहिलेला आहे आणि तिने संघर्षामध्ये काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।